आज रविवार, त्यामुळे घेतले 2 कार्यकर्ते आणि निघालो खेड शिवापूर येथील श्री बनेश्वर महादेव मंदिरामध्ये। साधारण 1 तासाचा प्रवास करून आम्ही मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलो। गाडी पार्क करून आम्ही थेट महादेव मंदिराचे दर्शन घेतले। दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकी 20 रुपये तिकीट काढून आम्ही बागेमध्ये प्रवेश केला। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील निसर्गरम्य वातावरण आणि शांतता पाहून मन अगदी प्रसन्न झाले। त्यानंतर आम्ही धबधब्याकडे जाण्याचा निर्णय घेतला। धबधब्याला पाणी कमी असल्यामुळे आम्ही लांबूनच त्याचे फोटो काढून तिथून परतल्यानंतर रिदानचे थोडे फोटोज काढले। त्यानंतर जे त्याच्या आवडीचं काम होतं म्हणजे बागेत खेळण्याचं तो करू लागला। खेळून भूक लागल्यामुळे आम्ही घरूनच भेळ बनवून आणली होती। तर मस्तपैकी कांदा लिंबू पिळले आणि आम्ही भेळीवर ताव मारला। वन डे ट्रिपसाठी बनेश्वर ठिकाण हे अत्यंत खूपच सुंदर आणि आपला टाईम खूपच चांगला आनंदात स्पेंड होतो। तर आम्ही आता बनेश्वर मंदिराच्या इथे अशी भेळ खायला बसलोय। घरनं आणली होती भेळ। तर तुम्हाला कोणाला पण फॅमिलीसोबत किंवा कपलसोबत भी आले तरी तुम्हाला फिरण्यासाठी आणि एकदम मस्त ठिकाणी आहे, एकदम शांत वातावरण। जीवनात वयाने मोठं झाल्यानंतर आयुष्य आपल्याला पुन्हा एकदा लहान होण्याचा चान्स देतो, ते फक्त आपली मुलं झाल्यानंतर। त्यामुळे आम्ही रिदान बरोबर लहान झालो। त्यानंतर आम्ही परत निघालो। परत निघाल्यानंतर बायकोने प्रश्न केला की मला फक्त भेळेवरच ठेवणार आहे का? तर जगदंब हॉटेलमधील बाहेरची गर्दी दाखवून मी तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले। त्यानंतर कात्रज बोगद्याजवळ असलेले मराठ मावळा या हॉटेलमध्ये आम्ही जेवण्यासाठी बसलो। मस्तपैकी मटन भाकरी आम्ही ऑर्डर केली। त्यानंतर आम्ही मटन बिर्याणी ऑर्डर करून बिर्याणीवर पण ताव मारला।